हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या धगधगत्या यज्ञात आहुती दिलेल्या नरवीर स्वातंत्र्य वीरांना, भूमिगतांना, वीरांगणांना कोटी कोटी प्रणाम आणि श्रद्धांजली असे झुंजलो आम्ही. श्रोतेहो, मध्ययुगीन कालखंडात दख्खनचं पठार म्हणून ओळख असणाऱ्या मराठवाड्यावर फक्त निसर्गाचीच अवकृपा झाली असं नाही, तर राजकीय बाबतीतही सुरुवातीपासूनच अन्याय सहन करावा लागल्याचं दिसून येतं. 13व्या शतकात संपूर्ण दक्षिण भारतातील एक वैभवशाली साम्राज्य म्हणून परिचित असलेलं देवगिरीचं यादव घराणं अल्लाउद्दीन खिल्जीनं नामशेष केल्यानंतर मराठवाडाही परकीय सत्तेच्या अधिपत्याखाली आला. आणि यावर कळस म्हणजे त्यानंतर पुढे 1948 पर्यंत म्हणजे जवळपास 650 वर्ष आपणास पारतंत्र्यात राहावं लागलं. श्रोतेहो, यात मराठवाड्याचा महत्वाचा जिल्हा असलेल्या उस्मानाबादचाही समावेश असून या भागानं अन्य परकीय सत्तेबरोबरच निजामाचं जुलमी शासन अनुभवलं. इसवी सन 1724 सुरू झालेलं हे शासन थेट 1948 पाय उतार झालं. हिंदुस्थान स्वतंत्र झाला तरी ही हैदराबादच्या निजामाची सत्ता चालूच होती. यावरून त्याच्या ताकदीचा अंदाज येतो. परंतु हे सर्व काही सहजासहजी घडलं नाही. कुठलीही बलशाली सत्ता उलथून टाकणं हे आव्हानात्मक काम असून याकरिता अनेकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली. श्रोतेहो, हैदराबाद या ठिकाणाहून सत्ता चालवणाऱ्या निजामाचं साम्राज्य आंध्र, कर्नाटक आणि मराठवाड्यातील 16 जिल्ह्यात पसरलं होतं. हे साम्राज्य उलथवून टाकण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी जो लढा उभा केला त्याला हैदराबादचा मुक्ती संग्राम असं नाव पडलं आहे. हैदराबादच्या रणसंग्रामात ज्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली अशा स्वातंत्र्य वीरांची कहाणी नव्या पिढीसमोर यावी या उद्देशानं असे झुंजलो आम्ही या मालिकेद्वारे समाज प्रबोधन करणं हा या मालिकेचा मूळ हेतू असून स्वातंत्र्यासाठी आहुती देणाऱ्या वीरांचं आणि पर्यायानं त्या परिसराचं स्मरण होणार असल्यानं उस्मानाबाद परिसरातील श्रोत्यांना ही एक मेजवानी ठरणार आहे. असे झुंजलो आम्ही ही मालिका 13 भागात विस्तारित करण्यात आली असून त्यानुसार आजच्या पहिल्या भागात आपण निजाम राजवटीची पार्श्वभूमी जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, मालिकेची सुरुवात करत असताना आपण प्रथमतः हा मुद्दा स्पष्ट करूयात की हैदराबाद मुक्ती संग्रामाला आपण मराठवाडा मुक्ती संग्राम हा शब्द वापरून याचं स्वरूप अगदी छोटं करू नये. कारण आपण ज्या मराठवाड्यात राहतो त्या भागापुरता हा लढा मर्यादित नसून याची व्यापकता ही मराठवाड्याबरोबरच आंध्र प्रदेश, उत्तर कर्नाटकापर्यंत पसरली होती. निजामाचं साम्राज्य सर्वदूर पसरलं असलं तरी त्याची राजधानी ही हैदराबाद या ठिकाणी असल्यामुळं निजाम राजवटीला पदच्युत करण्यासाठी जो लढा उभा केला त्याला हैदराबाद मुक्ती संग्राम हे नाव अधिक समर्पक ठरलं आहे. चंदनानं झिजावं, काट्यानं रिझावं हे ज्याचं त्याचं कामच आहे. काठ्यावर चालून न विव्हळता पुढं जाणं हा तर मानवाचा धर्मच आहे. या उक्तीप्रमाणे 650 वर्ष या परिसरातील मानवानं हाल अपेष्टा सोसत आपला धर्म सांभाळला हे त्याचं पहिलं आद्य कर्तव्य कौतुकास्पद आहे. कारण हातोड्याप्रमाणे एकामागून एक सत्ता या परिसराच्या मानगुटावर सतत आक्रमण करत होत्या. अशा प्रसंगी आपला संयम राखत अनेक पिढ्याच्या पिढ्या गारद झाल्या. परंतु कुठल्याही उचित घटनेसाठी काळ वेळ यावी लागते. केवळ भिंतीवरील नकाशा फाडून वास्तवातला भूभाग नष्ट होत नाही किंवा एखादा भूभाग नष्ट झाला म्हणून आपोआप नकाशा बदलत नाही. ही उज्ज्वल वेळ 17 सप्टेंबरच्या रूपानं अवतरली. परंतु सर्वसामान्यपणे आपली अशी समजूत आहे की अखिल हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यानंतर म्हणजे 15 ऑगस्ट 1947 नंतर 1 वर्षांनी आपण स्वतंत्र झालो. याला काय कारण असावं? श्रोतेहो, स्वातंत्र्याच्या वेळी संपूर्ण भारतात जवळपास 600 छोटी मोठी संस्थानं होती. त्यात हैदराबादच्या निजामाचं साम्राज्य हे भारतातील सर्वात मोठं आणि सर्वात श्रीमंत साम्राज्य होतं.
अशा या साम्राज्याचा या ठिकाणी विचार करत असताना हैदराबाद इथून राज्यकारभार करणाऱ्या निजामाविषयी थोडीफार माहिती असणं आवश्यक आहे. किंबहुना यातूनच आपल्याला स्वातंत्र्य लढ्याच्या कथेचा अंदाज येऊ शकतो. आपण नेहमी या भागावर मोगलाईचं राज्य होतं असा जो शब्द वापरतो तोही चुकीचा असून इथं राज्य होतं मोगलांचा एक सरदार निजामाचं. याचा अर्थ निजाम हे कोणा व्यक्तीचं नाव नसून ती एक पदवी आहे. त्यानुसार मोगल सरदार मीर कमरुद्दीननं निजाम उल मुल्क ही पदवी लावून घेतली. निजाम या शब्दाचा अर्थ होतो विभागाची किंवा देशाची सेवा बजावणारा. त्यानंतर त्याला आसिफ जाह हा किताब मिळाला. त्यामुळे पुढच्या सर्वच निजामांनी स्वतःला निजाम आणि आसिफ जाह या पदव्या कायम ठेवल्या. श्रोते हो, अशा या निजामशाहीची स्थापना 1724 साली मूळचा अफगाणिस्तानातील समरकंद बुखारा येथील रहिवाशी असलेल्या मीर कमरुद्दीननं केली असून तो मोगलांचा दक्षिणेतील सुभेदार होता. 1724ला सुरू झालेली ही राजवट थेट 1948 पर्यंत म्हणजे 225 वर्ष चालली. निजामाचा कारभार सुरुवातीला औरंगाबाद येथून चालत. त्यानंतर त्याने हैदराबादेत आपलं स्वतंत्र राज्य निर्माण केलं. एका बाजूला आपण मोगलांचे सुभेदार म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला स्वतंत्र राज्याची निर्मिती करायची. ही नीती वापरत निजामानं पुढे इंग्रजांनाही झुलवत ठेवलं. या देशातील अनेक संस्थानं संपुष्टात आल्यानंतरही निजामानं आपलं अस्तित्व कायम राखलं. अशा या राज्याला निजामाचं राज्य म्हणून संबोधलं जातं. 1941च्या जनगणनेनुसार या राज्याचं क्षेत्रफळ 82,694 चौरस मैल इतकं होतं. लोकसंख्या 22,360 खेड्यात मिळून 1,63,38,534 एवढी होती. निजामाचे साम्राज्य हे तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटका या 3 भागात पसरलेलं होतं. महसूल व्यवस्थेकरिता औरंगाबाद, गुलबर्गा, वरंगळ आणि मेदक हे महसुली विभाग पाडून याची विभागणी 16 जिल्ह्यात करण्यात आलेली होती. यात महत्वाची बाब म्हणजे या 16 जिल्ह्यात 14 जिल्ह्याचे कलेक्टर हे मुस्लिम होते. निजामाच्या राज्यात तेलुगू, मराठी आणि कन्नड या भाषा बोलल्या जात असत. परंतु एकूण लोकसंख्येच्या फक्त 10% मुस्लिम असूनही राज्यकारभाराची भाषा ही उर्दू होती. याच निजाम राजवटीत मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड आणि उस्मानाबाद हे 5 जिल्हे होते. 1941च्या जनगणनेनुसार मराठवाडा विभागाची लोकसंख्या ही 52,19,528 एवढी होती. श्रोते हो, अशा रीतीनं या परिसरावर राज्यकारभार करत असताना अगोदरच तेलंगणामध्ये असलेल्या जमीनदारी पद्धतीला उत्तेजन देऊन इतर भागात निजामाने जाणीवपूर्वक जहागीरदारी पद्धत सुरू केली. एकूण क्षेत्रफळापैकी 42% क्षेत्र निरनिराळ्या जहागीरदारांनी व्यापलेलं आणि संख्या होती 1,167. जहागीरदारांना उत्तेजन देऊन आपला राज्यकारभार परस्पर चालावा हा त्यामागचा उद्देश होता. निजाम राजवटीला दोष देत असताना निजामाचे जहागीरदार म्हणून राहणाऱ्या आपल्याच लोकांनी सर्वसामान्यांना कशा प्रकारे छळलं याचाही समाचार घेणं गरजेचं आहे. शेवटी राजा हा राजाच असतो. त्याने जर लोकांच्या इच्छेविरुद्ध कारभार करण्यास सुरुवात केली तर वेळ येताच जनता ही आपली ताकद दाखवत असते. परंतु यासाठीही वेळ यावी लागते. श्रोते हो, निजाम राजवटीत एकूण 7 निजाम होऊन गेले. त्यापैकी 6वा निजाम हा काही अंशी उदारमतवादी धोरणाचा होता. त्याच्याच कारकिर्दीत राजा किशन प्रसाद, चंदूलाल, राजे रायरायन, सालार जंग सारखे दिवाण होऊन त्यांनी मोठ्या प्रमाणावर सुधारणा घडवून आणल्या. मुंबई, मनमाड, मद्रास यासारखे रेल्वे मार्ग, हुसेन सागरसह अनेक मोठी धरणं बांधली. न्यायदान खातं, पोस्ट आणि तार खात्याची निर्मिती, स्वतंत्र विद्यापीठ, इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजेस. 1950ला मुंबई हैदराबाद सारख्या मुख्य रस्त्याची उभारणी असेल किंवा 1855ला उभी केलेली स्टेट बँक ऑफ हैदराबादची निर्मिती असेल,
कुठल्याही सार्वभौम सरकारप्रमाणे निजामानं स्वतःचं स्वतंत्र चलन काढून त्याकरता हैदराबादेत टांगसाळ काढली. या बाबीची चर्चा एवढ्याच करिता की निजामानं निर्माण केलेली ही यंत्रणा त्या कालखंडातील कुठल्याही संस्थांकडे नव्हती. यातच हैदराबाद म्हणजे एका स्वतंत्र राज्याच्या बीजाचं अंकुर होतं. श्रोते हो, निजाम उल मुल्क आसिफ जाह या पदवीने राज्यकारभार करणाऱ्या हैदराबाद संस्थानात एकूण 7 निजामात सर्वात जास्त काळ म्हणजे 1911 ते 1948 याप्रमाणे राज्यकारभार करण्यास मिळाला तो म्हणजे शेवटचा आणि 7वा निजाम मीर उस्मान अली जंग बहादरला. मूळच्या हिंदू असणाऱ्या जोहरा बेगम पासून याचा जन्म झाला. अतिशय संघर्षातून त्याला हे पद मिळालं होतं. आपला राज्यकारभार सुरळीतपणे चालावा म्हणून आपल्याशी एकनिष्ठ राहणाऱ्यांना मोठमोठ्या जहागिऱ्या बहाल केल्या. त्यामुळेच मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी हिंदूप्रमाणेच मुस्लिमातही देशमुख आडनाव लावणारे अनेक जहागीरदार दिसतात. धाराशिवचं उस्मानाबाद हे नामांतर याच उस्मान अलीच्या नावावरून झालं आहे. निजामाच्या सत्तेपेक्षा जहागीरदारांचाच रुबाब मोठा होता. यांच्याकडून मिळणारा सारा आणि नजराण्यातून निजामाचं वार्षिक उत्पन्न 1 कोटीच्या वर असलं तरी निजाम सरकार मात्र पूर्णतः कर्जबाजारी झालेलं होतं. निजामाच्या या कर्जाकरिता वऱ्हाड, धाराशिव म्हणजे सध्याचं उस्मानाबाद आणि रायचूर हे जिल्हे गहाण ठेवण्यात आले होते. श्रोते हो, विशेष बाब म्हणजे सर्फे खास, पायगा आणि जहागीर संस्थान हे प्रकार असायचे. सर्फे खास म्हणजे निजामाच्या स्वतःच्या खाजगी खर्चाकरता लावून देण्यात आलेलं उत्पन्न. एकूण जहागिरीच्या 10% अतिशय सुपीक जमीन या सर्फे खासमध्ये मोडत होती. यात औरंगाबाद बरोबरच उस्मानाबाद जिल्ह्यातील जमिनीचा समावेश करण्यात आला होता. एकंदरच या सर्फे खासमध्ये मराठवाड्यातील सर्वात जास्त जमिनीचा समावेश करण्यात आला होता. दुसरी पायग्याची जहागीर म्हणजे मराठ्यांचा सेनापती धनाजी जाधवांचे वंशज पुढे निजामाला मिळाले आणि त्यांनी स्वतःचं मोठं स्थान निर्माण करून संरक्षणासाठी अनेक ठिकाणी घोड्याच्या पागा उभ्या केल्या. परंतु पुढे हीच मंडळी परत एकदा स्वराज्यात दाखल झाली तेव्हा त्यांची ही जहागीर जप्त करण्यात आली. या जहागिरीलाच पायग्याची जहागीर म्हटलं जाऊ लागलं. या पायग्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील गुंजोटी, लोहारा आणि लाडसांगवीचा समावेश होता. या जहागिरीबरोबरच आपल्याशी एकनिष्ठ राहणाऱ्यांना निजामाने वेगवेगळ्या प्रकारची दानपत्र दिली होती. यात योमिया, मामूल, सालाना, वजिफे, रुसुम, तहरीर, चांदरात, सरमदेही, सरिजवाल, दसबंद, खलकाना, मोहराणा आणि माफी यांचा समावेश होता. पैकी आपल्याकडच्या देशमुख देशपांडेंना रोख स्वरूपात जी रक्कम दिली जात होती त्याला रुसूम म्हटलं जात होतं. सर्वसामान्यांकडून निजाम शासन ठरवेल तो महसूल जमा करायचा आणि त्या बदल्यात निजामाकडून ठराविक रक्कम मिळवायची. यातच ही मंडळी स्वतःला मोठं समजत होती. या महसुलात अनियमितपणा आल्यास त्यांचं देशमुख देशपांडे पण काढून घेण्यात येत असत. त्या बदल्यात त्यांना ठराविक रक्कम रुसूम म्हणून देण्यात येत होती. अशा प्रकारची मंडळी पुढे दुसऱ्याकडे कामाला राहत असायची. पण आपणाला रुसूम मिळतोय म्हणून मोठ्या अभिमानानं सांगत. हे विशेष आहे. श्रोते हो, 7वा आणि शेवटचा निजामाविषयी लिहित असताना त्याच्याविषयी निश्चित असं मत तयार करता येत नाही. एका बाजूला ऐश्वर्य संपन्न वाटणारा आणि त्याच वेळी नेहमी आपल्याच विचारात गुंग राहणारा उस्मान अली खां जंग बहादूर तासनतास चिंतन करत बसलेला असायचा. उदास, वृक्ष आणि संशयी वृत्तीत वावरणाऱ्या या माणसाला संपत्तीचा मोठा हव्यास. जड जवाहीर, सोने नाणे आणि माणिक मोत्यांनी घर भरून गेलं होतं. एवढी संपत्ती मग ती ठेवायची तरी कुठे याकरता त्यानं मार्ग काढला होता. आपल्या महालाचे कोपरे न कोपरे या संपत्तीनं भरून काढले होते. दरवाजा आणि खिडकीला लावलेले पडदे उडून जातात म्हणून पडद्यांना दागिने अडकावून ठेवलेले असायचे. त्यानंतरही संपत्ती ठेवण्याचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा मात्र त्यानं डोकं लावलं.
आणि आपल्याकडे असलेल्या मोटारीत हे दागिने भरून ती आपल्या किंग कोठीसमोर उभा करण्यात आली. वर्षानुवर्ष दडपून ठेवल्यानं माणिक मोती खराब होऊ लागले. म्हणून आपण स्वतःसमोर उभं राहून नोकरांकडून माणिक मोती छतावर वाळत घालण्याचं मोठं काम केलं जायचं. हेही काम सतत 3 दिवस चालल्यानं पुन्हा अर्धवट सोडण्यात आलं. निजामाकडे त्यावेळी एक जेकब नावाचा हिरा होता. त्याची किंमत कोटींच्या घरात होती. तरीही त्याचा वापर हा पेपर वेट म्हणजे टेबलावरील कागदपत्रे उडून जाऊ नये म्हणून त्यावर ठेवलेलं वजन यासाठी केला जात होता. अशा या जड जवाहिऱ्यांची किंमत त्या कालखंडात 37.5 कोटींच्या घरात होती. पोलीस कारवाईनंतर ही संपत्ती ज्यावेळी मुंबईला पाठवण्याचं ठरलं तेव्हा याकरिता स्वतंत्र रेल्वे गाडी तयार करावी लागली. श्रोतेहो, अशा या 7व्या निजामाला 42 बेगमा, 50 मुलं, 16 सुना, 46 नातवंड, 44 दासीपुत्र आणि त्याकरिता 1000 नौकर आणि वैयक्तिक 1000 कोटीची संपत्ती असलेला निजाम जगातील श्रीमंताच्या यादीत पहिल्या 10 मध्ये मोडत होता. वेगवेगळ्या रीतिरिवाजाचं पालन करताना अनेक कर्मठ बाजूही पाहायला मिळतात. स्वतःच्या मुलीच्या मुलाचे तोंड पाहिल्यास आपलं राज्य जाईल अशी भ्रामक कल्पना पहिल्या निजामापासून रूढ झालेली होती. ती शेवटपर्यंत कायम होती. त्यामुळे एकाही निजामानं आपल्या नातवंडाचं तोंड पाहिलं नाही. म्हणूनच शेवटचा निजाम उस्मान अली याने तर आपली मुलगी शहजादी पाशा हिचे शेवटपर्यंत लग्नच लावून दिलं नाही. एका बाजूनं इंग्रज, दुसऱ्या बाजूला निजाम आणि त्याचवेळी आपल्याच जहागीरदाराकडून लुटली जाणारी जनता मात्र रोज होरपळून निघत होती. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता लागत नव्हती. श्रोतेहो, आपली जागतिक पातळीवर इज्जत वाढावी म्हणून निजामाने तुर्कस्थानच्या खलिफाच्या मुली दुर्रे शहावर आणि निलोफर यांना सुना म्हणून स्वीकारलं. यापैकी दुर्रे शहावार ही उदारमतवादी असून तिने निजामाला भरपूर चांगले सल्ले दिले. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. याचा परिणाम म्हणजे निजामाची सत्ता धर्माकडे झुकत जाऊन पुढे या बाबीचा अतिरेक होऊ लागला आणि सत्ता बदनाम झाली. एका बाजूला सत्ता आणि संपत्ती पायाजवळ लोळण घेत असताना वैयक्तिक पातळीवर मात्र तो कमालीचा कंजूष होता. वर्षभर एकच कातडी जोडा आणि तोही भालकीच्या ठरलेल्या चांभाराकडून तयार करून घेतला जायचा. याकरिता कधी मोबदला दिला गेला नाही. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. साधी शेरवाणी, एकच पायजमा आणि विटकी टोपी वर्षभर चालायची. बचत म्हणून केस सुद्धा उशिरा कापायचे. तासनतास एकाच लाकडी खुर्चीवर किंग कोठीच्या भराड्यात बसून विचारमग्न असलेला निजाम अनेकांनी पाहिलेला असेल. याचवेळी स्वतःची खुर्ची स्वतःच उचलून ठेवायची ही शिस्त त्याने पाळली होती. वर्षभर एकाच चटईवर नमाज पडून त्याची घडी सुद्धा कधी कोणाला घालू दिली नाही. ऐश्वर्य संपन्न निजाम स्वतःसाठी फक्त 1 पौंड म्हणजे 20 रुपयाच्या वर कधीच खर्च करत नसत. निजामाची नेहमीची उदास आणि एकाकी वृत्ती मात्र वेगळ्याच विचारात घेऊन जाणारी होती. श्रोतेहो, सुरुवातीला राज्यकारभाराची भाषा ही फारसी असली तरी पुढे निजामालीच्या काळात फारसीऐवजी उर्दूला राज्यभाषेचा दर्जा देण्यात आला. 1922 पासून हैदराबादचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येऊ लागला. 1921 पासून निजामाने जनतेवर अनेक कडक निर्बंध घालण्यास सुरुवात केली. त्यानुसार सार्वजनिक सभा, संमेलनं, प्रवचनं, मिरवणुका, व्यायामशाळा, खाजगी शाळा, ग्रंथालये यावर बंदी घालणारा कायदा करण्यात आला. या कायद्याला गश्ती निशान 52 आणि गश्ती निशान 53 या नावानं ओळखलं जात होतं. खरं तर हिंदूंच्या दृष्टीनं तो एक काळा कायदाच होता. कारण या कायद्यामुळे सर्वसामान्यांच्या मूलभूत हक्कावर गदा येणार होती. राज्यकारभाराबरोबरच शाळेतही उर्दूचं शिक्षण दिलं जात होतं. एवढंच नाही तर शाळेत सार्वजनिकपणे जी प्रार्थना म्हटली जात होती त्याचा आढावा घेतल्यास निजामाच्या राज्यकारभाराचा अंदाज येऊ शकतो. त्यातील शब्दरचना याप्रमाणे: निजाम उल मुल्क उस्मान अली खां सिफे साबे सिराजे दिने इस्लामी अमीरे मोमिनो तू हो. श्रोते हो, याचबरोबर सरकारी नोकरदार, शिक्षक आणि पोलिसांनाही मुस्लिम बनावटीचा पेहराव घालावा लागत होता.
त्यानुसार लांब झब्बा आणि डोक्यावर तुर्रानी टोपी ही सर्वांच्याच डोक्यावर तुऱ्यासह घातलेली दिसून येत होती. इंग्रजांची भारताविरुद्ध फूस असल्यानं निजाम राजवटीची वाटचाल एका स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राकडे सुरू झाली. निजाम राजवटीची उभारणीच मुळी मोगलांच्या फसवणुकीतून झाली होती. स्वतःला स्वतंत्र राज्याचे राजे समजणारा निजाम खऱ्या अर्थानं इंग्रजांचा मांडलिक होता. इंग्रजांनी निजामासाठी वार्षिक 50 लाखाचा तनखा ठरवून दिला होता. तरी पण इंग्रजांनाही धोका देऊन आपले स्वतःचं स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचं स्वप्न कायम होतं. एवढंच नाही तर उस्मान अलीला युनोत जाण्याची तीव्र इच्छा होती. ती सरदार वल्लभभाई पटेलांमुळे धुळीस मिळाली. एकंदर 7व्या निजामाच्या सर्व हालचालीचा आढावा घेतल्यास हैदराबाद संस्थान हे जगातील स्वतंत्र देश असावा अशा प्रकारचं त्यांचं स्वप्न कायम होतं. श्रोतेहो, 1914 ते 1918 दरम्यान झालेल्या पहिल्या महायुद्धात निजामाने इंग्रजांची बाजू घेत तुर्कस्तान सारख्या मुस्लिम राष्ट्राचाही विचार केला नाही. एवढंच नाही तर या युद्धात ब्रिटिश सैनिकांसाठी आपल्या मशिदीतून जाहीररित्या प्रार्थना केल्या गेल्या. त्यामुळे इंग्लंडच्या पंचम जॉर्जने निजामाला हिज एक्झॉल्टेड हायनेस हा बहुमान दिला. यामागे इंग्रजांची मर्जी संपादन करण्याचा त्याचा डाव होता. परंतु इंग्रज हे शेवटी व्यापारी होते. युद्ध संपताच त्यांनी निजामाकडे लक्ष देऊन त्याच्यावर अंकुश ठेवण्यासाठी राज्य कारभार मंडळ नियुक्त करून त्यावर आपल्या मर्जीतील पंतप्रधान नेमले. त्यामुळे सर अली इमाम, महाराजा किशन प्रसाद, अकबर हैदरी यांच्यासारखे पंतप्रधान त्याच्यावर लादले गेले. श्रोतेहो, अशा रीतीनं 1724 सालापासून सुरू झालेली ही निजामशाही भारत देश स्वतंत्र झाला तरी सुरूच होती. आपल्याच देशातील एक भाग पारतंत्र्यात असून लोकशाहीसाठी आसुसलेल्या लोकांना देशपातळीवरील आंदोलनांनी प्रेरणा दिली. एका बाजूला इंग्रजांची निष्ठा ठेवत आपले स्वतंत्र अस्तित्व जपणाऱ्या निजामानं स्वातंत्र्यानंतर युनोपर्यंत जाऊन आपल्या स्वतंत्र देशाची कल्पना चालूच ठेवली होती. यातच देशपातळीवर उच्च शिक्षणाचे वारे वाहायला लागले होते. हैदराबाद सारख्या ठिकाणी याची मोठी सोय झाली असल्यानं आपला तरुण त्या ठिकाणी जाऊन शिक्षणाच्या माध्यमातून स्वातंत्र्याचेही धडे घ्यायला लागला होता. अशाच शिकलेल्या लोकांनी स्वातंत्र्याचं स्वप्न पाहून आपले विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यास सुरुवात केली. याचं लोण प्रत्यक्ष हैदराबादमध्ये तयार होऊन ते उस्मानाबादपर्यंत येण्यास वेळ लागली नाही. श्रोतेहो, एका स्वतंत्र देशाच्या स्वप्नासाठी आपल्याच धर्मातील लोकांचा वापर करून धर्माचं राज्य आणण्याचं आमिष दाखवणारा शेवटचा निजाम मीर उस्मान अली खां जंग बहादूर पोलीस कारवाईनंतर याच धर्म बांधवांना वाऱ्यावर सोडून देशाबाहेर निघून गेला. यावरून निजामाची स्वार्थी वृत्ती समजून येईल. धर्माचा आधार घेऊन कुठलंही शासनकाळ टिकू शकत नाही याचं हे उत्तम उदाहरण आहे. देशातील सर्वात बलशाही संस्थान निजाम राजवटीला उलथवून टाकणं हे महाकाय आवाहन वाटतं तेवढं सोपं होतं. आई बापांचं स्वप्न साकार करण्यासाठी उच्च शिक्षण घेऊन पैसे कमवावेत अशी सर्वसामान्यांची भावना असते. मात्र स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून ज्या स्वातंत्र्यवीरांनी अखंड हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावली त्यांचं स्मरण करणं आपलं आद्य कर्तव्य ठरतं. असे झुंजलो आम्ही या मालिकेतून हैदराबाद मुक्ती संग्रामासाठी राबलेल्या स्वातंत्र्य सेनानींच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेण्यात येणार आहे. या दरम्यान सर्वांचाच नामोल्लेख होईल हे संभवत नसलं तरी अशा सर्वच वीरांना आपण वंदन करूयात ज्यांनी या धगधगत्या आगीत स्वतःला झोकून दिलं. चढवू गगनी निशाण आमचे चढवू
शांतीचे, समतेचे अन विश्व शांतीचे, शान आमुचे मन क्रांतीचे, समतेचे अन विश्व शांतीचे, स्वविचिन्ह हे युगायुगाचे, स्वविचिन्ह हे युगायुगाचे, ऋषिमुख तेज महान, ऋषिमुख तेज महान, चढवू गगनी निशान आमचे, चढवू गगनी निशान, चढवू गगनी निशान आमचे, चढवू गगनी निशान. मूठन सोडू जरी तुटला कर, गाव पासही आवळला जर, मूठन सोडू जरी तुटला कर, गाव पासही आवळला जर, ठेवू निर्भयताच मानही, झाले तरी शिरकान, झाले तरी शिरकान, चढवू गगनी निशान आमचे, चढवू गगनी निशान, चढवू गगनी. हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या धगधगत्या यज्ञात आहुती दिलेल्या नरवीर स्वातंत्र्य वीरांना, भूमिगतांना, वीरांगणांना कोटी कोटी प्रणाम आणि श्रद्धांजली असे झुंजलो आम्ही.